अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गरुड पुराणानुसार अधिक महिन्यात काही नियम हे पाळायचे असतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात खूप सुखदुःख आहेत का? कितीही कष्ट केलं तरी पदरात निराशाच पडते का? घरामध्ये सतत कटकटी, पैसा टिकत नाही आणि वाटतंय की आता सर्व संपलंय? तर थांबा. गरुड पुराणात असं म्हटलं की जेव्हा मनुष्य सर्व बाजूंनी हरतो ना, जेव्हा त्याचे सर्व मार्ग बंद होतात ना, तेव्हा त्याला सावरण्यासाठी स्वतः भगवान विष्णू अधिक महिन्याच्या रूपाने येतात. हा महिना म्हणजेच ईश्वराचीच आपल्याला दिलेली दुसरी संधी आहे. पण जर तुम्ही या महिन्यात काही ठराविक नियम पाळले नाहीत तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावलेली आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या कष्टाचं फळ मिळवून देणारा एक दैवी मार्ग आहे. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमच्या जगण्याचं उत्तर मिळेल. हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठीच देवाने पाठवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी माऊलींचरणी प्रार्थना. मित्रांनो, कधीकधी आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका होतात की ज्याची फळं आपल्याला गरिबी, आजारपण किंवा मानसिक त्रासाच्या रूपाने भोगावी लागतात. अनेक भक्त मला मेसेज देखील करतात की आम्ही इतकी सेवा करतो, उपवास करतो, पण आमचे दिवस कधी बदलणार, आमचं नशीब कधी उघडणार? तर मित्रांनो, नशीब उघडण्यासाठी कर्माची आणि वेळेची साथ ही तुम्हाला लागते आणि ती वेळ म्हणजे अधिक मास, म्हणजेच पुरुषोत्तम मास. गरुड पुराणात या महिन्याचं महत्त्व इतकं अद्भुत आणि विशाल सांगितलं आहे ना, की या काळात केलेलं एक छोटं पुण्यसुद्धा करोडोपटीने फळ देणारा हा महिना मानला जातो. मित्रांनो, जर तुम्ही आज जे काही नियम तुम्हाला सांगणार आहे ते पाळले तर साक्षात स्वामींची आणि विष्णूंची कृपा तुमच्यावर, घरावर इतकी बरसेल ना की तुमची पुढची पिढीसुद्धा सुखात राहील. आज मी तुम्हाला गरुड पुराणातील अशा 7 अत्यंत गुप्त आणि प्रभावी नियमांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी पहाट आणतील. चला, डोळे मिटून या आध्यात्मिक प्रवासात माझ्यासोबत सहभागी व्हा. मित्रांनो, एक ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि संकल्प करून पुराणात स्पष्टपणे सांगितलं आहे की अधिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठणं हे केवळ शिस्त नाही, तर तो एक दैवी संस्कार आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे 4:15 ते 5:15ची वेळ. यावेळी वातावरणात सात्विक लहरी सर्वात जास्त असतात. जो मनुष्य या काळात उठून स्नान करतो त्याच्या शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा, भीती आणि आळस नष्ट होतो. तसेच मित्रांनो, या वेळेत आकाशस्थ देव आणि पितर पृथ्वीवर संचार देखील करत असतात. तुम्ही जेव्हा या वेळेत उठता तेव्हा तुमचं शरीर निसर्गाशी जोडलं जातं. गरुड पुराण म्हणतं की या महिन्यात जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं तर तुम्हाला तीर्थयात्रेचं फळ घरी बसून मिळतं. हे स्नान करताना मनात संकल्प करा, हे भगवंता, माझ्या हातून झालेल्या चुका क्षमा कर आणि मला नवी शक्ती दे. रोज सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचं पान टाका. जर हे शक्य नसेल तर मनात गंगेचे स्मरण करा. आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करा. सलग 30 दिवस हा नियम पाळा. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आणि मनातील शांती तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. 2. दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे दीपदान. गरुड पुराणात म्हटलं की ज्या घरात सांज वेळचा दिवा भक्तीने लावला जातो तिथे अकाली मृत्यू, यमराजाची भीती राहत नाही. अधिक महिन्यात तुपाचा दिवा लावणं हे अक्षय पुण्याचं काम आहे. दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर तो अज्ञानाचा नाश करण्याचं प्रतीक आहे. अधिक महिन्यात 33 आकड्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच अनेक भक्त 33 वातींचा किंवा दिवा लावतात. जेव्हा तुम्ही हा प्रकाश देवापुढे लावताना तेव्हा तुमच्या घरात वास्तूतील दोष जळून खाक होतात. संध्याकाळी तुळशीपाशी आणि देवापुढे गायीच्या तुपाचा दिवा लावा. जर गायीचं तूप नसेल तर तिळाचं तेल वापरा. अधिक महिन्यात दररोज दीपदान करा. शक्य असल्यास मंदिरामध्ये किंवा नदीच्या काठी दिवा सोडा. हे कृत्य तुमच्या पितरांची गती देते आणि पितृदोष शांत करतो. 3. गरुड पुराणातील सर्वात कडक आणि तितकाच महत्त्वाचा नियम म्हणजे आहाराची शुद्धता. या महिन्यात मांसाहार, कांदा, लसूण, नशा आणि अगदी मसुराची डाळ, वांगी यांसारख्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. तुम्ही जे खाता
तसे तुमचे विचार बनतात. जैसा अन्न वैसा मन. जर तुम्ही तामसी आहार घेतला तर तुमचं मन ईश्वराच्या भक्तीत लागणार नाही. अधिक महिन्यात आपलं शरीर एका मंदिरासारखं पवित्र ठेवणं आवश्यक असतं. गरुड पुराण सांगतं की जो मनुष्य या महिन्यात अन्नावर ताबा ठेवतो ना, तो स्वतःच्या नशिबावर ताबा मिळवतो. या महिन्यात किमान एक वेळ उपवास करा किंवा फक्त सात्विक भोजन घ्या. शक्य असल्यास पळसाच्या पानावरील पत्रावळीवर जेवण करा. प्रत्येक घास घेताना तो विष्णूंचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. यामुळे अन्नाचं रूपांतर ऊर्जेत होईल, रोगात नाही. 4. गरुड पुराणात अन्नदानाला महत्त्व दिलेलं आहे. अधिक महिन्यात एखाद्या गरजूला, ब्राह्मणाला किंवा मुक्या प्राण्याला अन्न देणं हे साक्षात भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासारखं आहे. या महिन्यात 33 अनारसे किंवा 33 मालपोहे दान करण्याची परंपरा आहे. 33 हा आकडा कोट्यावधी देवतांचा आशीर्वाद मिळवून देणारा आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर फक्त एक मूठभर धान्य किंवा गाईला एक गवत घातलं तरी चालतंय, पण ते प्रेमानं द्या. या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे गोरगरिबांना अन्न द्या. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी द्या. रोज गाईला पहिली चपाती द्या आणि पक्ष्यांना दाणे टाका. हे छोटे छोटे उपाय तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. 5. तुम्ही दिवसभर काय बोलता याचा तुमच्या भाग्यावर खोलवर परिणाम होतो. गरुड पुराण सांगतं, अधिक महिन्यात शक्य तितकं मौन पाळा आणि मनातल्या मनात सतत देवाचं नाव घ्या. शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत येत नाहीत. आपण रागाच्या भरात कोणाला तरी वाईट बोलतो आणि आपलं पुण्य गमावतो. या महिन्यात तुम्ही जितकं कमी बोलता तितकी तुमची ऊर्जा वाचते आणि ती ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. आपण दिवसभर इतरांच्या तक्रारी करतो, निंदा करतो, त्यांना वाईट बोलतो, पण कधी विचार केलाय का की या शब्दांनी आपण आपल्याच पुण्याचा साठा संपवतोय? जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाचाही ओळख पटते. जेव्हा तुम्ही शांत राहून स्वामी स्वामी विष्णू विष्णू म्हणता तेव्हा तुम्हाला जाणवेल की देव तुमच्या किती जवळ आहे. रोज किमान 1 तास पूर्णपणे शांत बसा, मौन पाळा. या काळात फोन बाजूला ठेवा. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. सलग 21 दिवस करून पहा. तुमच्या वागण्यात आणि आयुष्यात झालेले बदल पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. मित्रांनो, 6. तुळस ही विष्णूंची सर्वात प्रिय अर्धांगिनी मानली जाते. गरुड पुराण म्हणतं की अधिक महिन्यात तुळशीची सेवा करणं म्हणजेच वैकुंठाचं द्वार उघडण्यासारखं आहे. ज्या घरात तुळस हिरवीगार असते तिथे कधी पैशाची कमतरता नसते. अधिक महिन्यात तुळशीला जल अर्पण करताना त्यात थोडं दूध मिसळल्यास ते अधिक फलदायी ठरतं. तसेच मित्रांनो, तुळशीच्या मुळापाशी असलेली माती ही सर्वात पवित्र मानली जाते. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीतील जल अर्पण करा. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत 3 किंवा 7 प्रदक्षिणा घाला. रविवार आणि एकादशीला तुळशीला स्पर्श करू नका, फक्त लांबून नमस्कार करा. तुळशीची माती रोज कपाळाला लावा. यामुळे नकारात्मक विचारांचा अंत होतो. 7. या महिन्यात ज्ञानाची गंगा आपल्या घरात वाहू द्या. केवळ उपवास आणि पूजा करून चालत नाही, तर ईश्वराचे विचार आत्मसात करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल नाही, तर ते कसे जगावे याबद्दल देखील आहे. अधिक महिन्यात भागवत पुराण किंवा गरुड पुराणातील कथा ऐकल्याने बुद्धी स्थिर होते आणि कर्माची भीती वाटते, ज्यामुळे आपण वाईट कृत्यांपासून वाचतो. रोज किमान 10 ते 15 मिनिटं गरुड पुराणातील एक अध्याय किंवा भगवद्गीतेचा एक श्लोक वाचा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर यूट्यूबवर कथा ऐका. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष आणि राहू केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होतात. मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे आणि ते अनपेक्षित आहे. आपण कशाच्या मागे धावतोय? पैसा, जमीन, अहंकार हे सर्व इथेच राहणार आहे. सोबत येईल फक्त आपलं कर्म आणि आपली केलेली देवाची भक्ती. अधिक महिना ही देवाने आपल्याला दिलेली एक बोनस वेळ आहे. आपल्या चुका सुधारण्याची वेळ आहे. स्वतःला बदला, आपली वागणूक बदला, कोणाचं मन दुखू नका, विशेषतः गरीब आणि असहाय्य लोकांना. जेव्हा आपण रडत रडत देवाच्या चरणी नतमस्तक होतो ना, तेव्हा देव आपले अश्रू पुसायला नक्कीच येतो. तो फक्त आपली परीक्षा बघत असतो. हा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का की जेव्हा तुम्हाला वाटतं की आता काहीच उरलं नाही आणि अचानक कुठून तरी मदत आली? तोच देव आहे. या अधिक महिन्यात त्या देवाशी नातं जोडा. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त तुम्ही एक पाऊल त्यांच्या दिशेने टाका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.